नमस्कार मंडळी. आता अगदी काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यावर्षी 2026मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात 12 ऑगस्टपासून होत आहे. श्रावण महिना म्हटलं की सगळीकडे भक्तीचं वातावरण तयार होतं. कुणी सोमवारचं व्रत करतं, कुणी महादेवाचा अभिषेक करतं, कुणी उपवास करतं, तर कुणी मंदिरात जाऊन दर्शन घेतं. हा महिना भगवान शंकरांचा अतिशय आवडता महिना मानला जातो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येकाने श्रावण महिन्यामध्ये आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. बऱ्याच वेळा आपल्याकडून नकळत काही चुका होतात. आपल्याला वाटतं अरे त्यात काय एवढं, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम आपल्या घरावर, आपल्या सुख समाधानावर आणि आपल्या कामावर होत असतो असं आपल्या मोठ्यांकडून सांगितलं जातं. आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या श्रावण महिन्यामध्ये शक्यतो दुसऱ्यांना देऊ नयेत. तसेच काही असे नियमही सांगणार आहे ज्यांचं पालन केल्याने हा पवित्र महिना अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल. म्हणूनच माझी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण सुरुवातीला जेवढी माहिती महत्त्वाची आहे तेवढीच शेवटची माहितीही खूप महत्त्वाची आहे. अनेक लोक सुरुवात पाहतात आणि मध्येच व्हिडिओ बंद करतात, पण तसं करू नका. प्रत्येक मुद्दा शांतपणे ऐका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा असे धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर बघा मंडळी, प्रत्येक माणूस आपल्या घरासाठी दिवस रात्र कष्ट करतो, पैसा कमवण्यासाठी मेहनत घेत असतो, आपल्या मुलाबाळासाठी, कुटुंबासाठी आपण किती त्याग करतो. पण कधी कधी सगळं काही व्यवस्थित चालू असतानाही अचानक अडचणी यायला लागतात. घरात वाद वाढतात, खर्च वाढतो, मन अस्वस्थ राहतं, काम अडकायला लागतं. तेव्हा आपण म्हणतो काय झालं कोण जाणे. पण आपल्या मोठ्यांच्या मते काही वेळा आपल्या हातून नकळत झालेल्या छोट्या छोट्या चुका देखील त्यामागे कारणीभूत असू शकतात. श्रावण महिना हा भक्तीचा, संयमाचा आणि नियम पाळण्याचा महिना आहे. त्यामुळे या काळात आपण आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि रोजच्या सवयींमध्ये थोडी काळजी घेतली तर त्याचा चांगला परिणाम आपल्या मनावर, आपल्या घरच्या वातावरणावरही होतो. म्हणूनच आता मी तुम्हाला एक एक करून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. या गोष्टी आपल्या मोठ्यांनी सांगितलेल्या परंपरा आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत. त्यामुळे त्या श्रद्धेने ऐका आणि ज्याला योग्य वाटेल त्याने त्याचं पालन नक्की करा. तर बघा मंडळी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेशी संबंधित वस्तू. श्रावण महिना सुरू झाला की जवळपास प्रत्येक घरामध्ये महादेवांची पूजा केली जाते. कुणी सोमवारी उपवास करतो, कुणी अभिषेक करतो, तर कुणी रोज सकाळी उठून ओम नमः शिवाय या नामाचा जप करत राहतो. महादेवांची मनापासून पूजा करतो. अशा वेळी आपल्या देवघरात जे पूजेचं साहित्य असतं, जसं की तांब्या, पळी, अभिषेकाचं भांडं, जपमाळ, पूजेचे ग्रंथ किंवा महादेवांच्या पूजेसाठी ठेवलेल्या वस्तू, त्या शक्यतो श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्यांना देऊ नयेत. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, शेजारी किंवा ओळखीचं कुणी येतं आणि म्हणतं अगं जरा तुझी जपमाळ दे ना, तो शिवलीला अमृताचा ग्रंथ दे ना, 2 दिवस वाचून आणून देते, किंवा अभिषेकाचं भांडं जरा दे, आमच्याकडे नाही आहे. अशा वेळी आपल्याला नाही म्हणायला अवघड जातं. पण श्रावण महिन्यामध्ये शक्यतो आपल्या देवघरातल्या वस्तू आपल्या देवघरातच ठेवाव्यात. बाहेरच्या लोकांना कोणालाही त्या वस्तू द्यायच्या नाहीत. मदत करायचीच नाही असं नाही, मदत करायलाच पाहिजे. पण धार्मिक पूजेसाठीच्या काही वस्तू या आपल्या श्रद्धेशी जोडलेल्या असतात. त्यामुळे या महिन्यात त्या वस्तू स्वतःकडेच ठेवणं योग्य मानलं जातं. एखाद्याला खरंच गरज असेल तर नवीन ग्रंथ, नवीन जपमाळ किंवा नवीन पूजेचं साहित्य विकत घेऊन तुम्ही दान केलं तर ते अधिक पुण्याचं मानलं जातं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्रावण महिन्यामध्ये दूध, दही, तूप, लोणी, तेल, हळद, लवंग, हिरवी वेलची, धने अशा काही वस्तूंना विशेष महत्त्व दिलं जातं. कारण या वस्तू पूजेमध्येही वापरल्या जातात आणि समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात. म्हणून विशेषतः सूर्यास्तानंतर या वस्तू कोणाला देणं शक्यतो टाळावं. आता बघा, श्रावण महिन्यामध्ये घरात स्वच्छता, शांतता आणि सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. देवघर रोज स्वच्छ करा, सकाळ संध्याकाळ दिवा लावा, शक्य असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. घरात भांडणं, मोठ्याने बोलणं, कटू शब्द वापरणं शक्यतो टाळा. कारण हा महिना फक्त उपवास करण्याचा नाही तर मन शुद्ध ठेवण्याचा देखील आहे.
अनेक लोक फक्त उपवास करतात, पण दिवसभर राग, चिडचिड, वाद घालत बसतात. अशाने उपवासाचं खरं फळ मिळत नाही. त्यामुळे जसं शरीराला संयम ठेवायचा, तसंच आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावरही संयम ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर या काही सुरुवातीच्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आता पुढे अजून काही असे नियम सांगणार आहे जे श्रावण महिन्यात आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत. बघा मंडळी, आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. आपलं सगळं आयुष्य वेळेनुसार चालत असतं. म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपल्या हातातलं घड्याळ शक्यतो कोणालाही वापरायला देऊ नका. तसंच मी नेहमी तुम्हाला सांगते, घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ वर्षानुवर्षे तसेच ठेवू नका. ते शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्या किंवा वापरत नसाल तर घरातून बाजूला काढा. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की बंद घड्याळ घरात ठेवलं तर घराच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होतो. आता बघा, त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पांढरे कपडे. भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या वापरातले पांढरे कपडे श्रावण महिन्यामध्ये कोणालाही वापरायला देऊ नका. मात्र नवीन पांढरे कपडे विकत घेऊन दान करायचे असतील किंवा वापरात नसलेले स्वच्छ कपडे तुम्हाला दान करायचे असतील तर ते तुम्ही नक्की देऊ शकता. तसंच बघा, श्रावण महिन्यामध्ये शक्यतो काळे कपडे दान करणं किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करणंही टाळा. आता त्यानंतर बघा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट. बऱ्याच जणांची सवय असते की गरज पडली की लगेच कोणाकडून पैसे उधार घ्यायचे किंवा कोणाला उधार द्यायचे. पण श्रावण महिन्यामध्ये शक्यतो ना कोणाकडून उधार पैसे मागा, ना कोणाला उधार पैसे द्या. जेवढं आहे तेवढ्यातच भागवण्याचा प्रयत्न करा. हा महिना भक्तीचा आणि संयमाचा आहे. त्यामुळे शक्य तितका अनावश्यक व्यवहार टाळलेला चांगला. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारात गाय, बैल किंवा इतर एखादा मुका प्राणी आला तर त्याला तसंच हाकलून लावू नका. आपल्या परीने त्याला चारा किंवा भाकरी, चपाती खायला द्या. मुक्या प्राण्यांची सेवा करणं हेही खूप पुण्याचं काम मानलं जातं. तसंच बघा, सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर जर कोणी तुमच्याकडे कांदा किंवा लसूण मागायला आलं तर शक्यतो ते देणं टाळा. अशी आपल्या मोठ्यांची परंपरा आहे. तर मंडळी, श्रावण महिन्यामध्ये पाळायचे हे काही महत्त्वाचे नियम आणि श्रद्धा आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या यापैकी जे नियम तुम्हाला योग्य वाटतील त्याचं श्रद्धेने पालन नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.